माजी नगरसेवक श्री भरत चव्हाण यांच्या पुढाकाराने ठाणे पूर्व परिसरामध्ये सहस्त्रचंडी हवनात्मक नवकुंडीय यज्ञाचं आयोजन करण्यात आलं आहे। स्वामी धर्मदासजी महाराज यांच्या पौरोहित्याखाली सध्या हे यज्ञ या ठिकाणी सुरू आहे। या निमित्ताने देवीचं दर्शन घेण्यासाठी दररोज मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी येत आहेत। आज माजी खासदार आणि केंद्रीय मंत्री श्री कपिल पाटील यांनी या ठिकाणी भेट दिली आणि देवीचं दर्शन घेतलं। दररोज मोठ्या संख्येने भाविक या ठिकाणी येत आहेत, देवीचं दर्शन घेत आहेत, यज्ञवेदीभोवती प्रदक्षिणा घालत आहेत। गेल्या अनेक वर्षांपासून श्री भरत चव्हाण यांच्या पुढाकाराने या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं। त्यांचे चिरंजीव श्री ओमकार चव्हाण, सोनल चव्हाण हे देखील आता या आयोजनामध्ये हिरिरीने सहभाग घेत आहेत। या परिसरामध्ये या संपूर्ण उत्सवामुळे अक्षरशः भक्तिमय वातावरण तयार होतं। या उत्सवाच्या अनुषंगाने विविध प्रकारचे सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रम या ठिकाणी राबवण्यात येत आहेत। विविध प्रकारच्या धार्मिक उपक्रमांचं या निमित्ताने आयोजन करण्यात येत आहे। हा उत्सव म्हणजे कोपरीकरांचा लोकोत्सव आहे, असं या निमित्ताने श्री भरत चव्हाण सांगतात। भवानी ज्वेलर्स ठाणे पारंपरिक आणि आधुनिक दागिन्यांचा अप्रतिम संगम। प्रत्येक स्त्रीची पहिली पसंती भवानी ज्वेलर्स ठाणे। नक्की भेट द्या।